मग जाय ना काय तर टाकून देऊ ना बाजूला तिथं बस काय हो हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत माझ्या सगळ्यात मोठ्या भावाच्या घरी. म्हणजे आज मी तुमच्यासोबत संपूर्ण गाडी ओवाळण्याचा व्लॉग शेअर करणार आहे. तर तिथे मी तुम्हाला दाखवली ती शेवगाच्या पानांची पावडर होती. तर मी सगळ्यात माझ्या मोठ्या भावाच्या घरी आलेली आहे. तर गडावरनं जाऊन आल्यानंतर गाडी ओवाळण्यासाठी भाऊने बोलवलेलं होतं, मग तिथे गेलो. ही माझी सगळ्यात मोठी बहिणी आहे. भाऊ थोड्या वेळात येणारच आहे, पण त्याआधी आम्ही सरबत वगैरे पिण्याचा कार्यक्रम करून घेतला. त्यानंतर म्हटलं तुम्हाला छोटासा एक व्लॉग तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू माझ्या घरातल्या गोड आठवणी सांभाळून ठेवणं, जपून ठेवणं हा आहे. त्यामुळे तुम्ही जितका छान प्रतिसाद द्याल तितके छान छान व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत आणि लाईक शेअर आणि हाईपसुद्धा नक्की करायचं आहे. हाईप करून झाल्यानंतर तुम्हाला एक छान सुंदर मस्त अशी कमेंट करायची आहे. त्यामुळे काय होतं, माझा व्हिडिओ बनवण्याचा प्रोत्साहन मिळतं आणि मला व्हिडिओ बनवावे असे वाटतात. त्यानंतर मग हा माझा सगळ्यात मोठा भाऊ, त्याचा मुलगा, ही माझी बहिणी आणि त्याची मुलगी. तर ही पूर्ण त्यांची फॅमिली आहे. आणि हे त्याचं गावातलं छान सुंदर मस्त असं घर. तर अगदी छोटीशी होमटूरसुद्धा दिलेली आहे आणि व्लॉगसुद्धा आहे. पूजा करण्याचा पूर्ण व्हिडिओ जसा तसा मी व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणली नाही, हाय जुनं घेतलेलं सगळं तसंच ठेवलेलं आहे. हां नाही रिक्षा आहे. हां गडावर पाऊस लागला खाली इथं. हां तिथूनच घेतले पुण्यातूनच. गरम आहे ते उलट पडेल बरं का. चटका पैसे राहणार त्याले. हां दे भाऊ. शिवम मामाकडे दे, मामाकडे बघ. शिवम मामाकडे बघ मामाकडे बघ. एका याच्यात फोडलं मामानी. हा कर. बस छान होतं ना असं केलं ना. शिवम नाव टाकलं, हातात छत्रपती बाप्पा आहे म्हणे. सेम स्पष्ट बोलता बरं. अरे नाही मारत ते, जा ना. नको राहू दे. हे बघ मी अशी करते त्याला. हे बघ मला नाही करू दे, तुलाच करू दे. बापाचे बोई बापाचे मामा. हो का. बघ चल चल मग.
आई नाही नको नको, मला भीती वाटते, नको. हम्म. आई ये बघ मी मला हा मी तिकडून जा, तिकडून. मामी मामी, इकडे बघ, इकडे बघ. हे पैसे. पेड्याचं बॉक्स मला माहित नाही का घरी यायचंय म्हणून. हो थांबा ना हेला उभे राहा ना, फोटो इकडून काढायला पाहिजे. झालं नाही, छान येता इथून पण, इकडून इकडून मस्त येता इथून पण. उचलणार नाही आता, बाबा ये ना. मोठी आहे, मोठी आहे, मोठी आहे. छोटी आहे ना म्हणतो मामा, म्हणतो छोटी आहे. हा बघू बघू, चल बघू. व्हिडिओ दाखव ना त्याला, व्हिडिओ बघू, कळन ना त्याला. काल फोन बिन करायचा ना, आम्ही येणार आहे. आम्ही काय गडावरती गेलो तर तसंच राहील. पण खूप पाऊस पडला गेलेले मार्केटला नेमकं नाही ना. हा पुढे एकदा तिथे ठेवलं का ऑटोमॅटिक. त्यानंतर मग घरी गाडीची पूजा करायची राहिली होती, तर ती सुद्धा गाडीची पूजा आम्ही ज्या दिवशी मालेगावला गेलो त्या दिवशी ती पूजा करून घेतली. म्हणजे गावी गेल्यानंतर नवीन जेव्हा वाहन घेतलं जातं त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी पूजेसाठी बोलवलं जातं, पूजा केली जाते, त्यांना आशीर्वाद दिले जातात. तर हे सगळं आपल्याला गावाकडे बघायला मिळतं. शहरात फार ह्या गोष्टी बघायला मिळत नाहीत, तितक्या पुरताच बघायला मिळतात, फार मिळत नाहीत. त्यानंतर मग सगळ्यांकडेच गेलो होतो ऑलमोस्ट. मी माहेरी गेल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी गेले, सासरी गेल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी गेले, माझ्या मावशीच्या घरीसुद्धा मी गेले होते. तर सगळेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. गावाकडचे आणखीन काही ब्लॉग्स आहेत ते शेअर करायचे राहिलेत, त्यामुळे काय करायचं आहे, ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि मला कमेंट करून सांगायचं की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलेत ते. तर बघू शकताय, आधी मी पूजा करून घेतली, त्यानंतर मग मम्मीने पूजा केली आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो. तर ज्यांनी गाडी घेतलेली असते त्यांचीसुद्धा पूजा करायची असते, त्यामुळे मग सगळ्याच ठिकाणी आमच्या पप्पांची सुद्धा पूजा होत होती बरं का. त्यानंतर मग आम्ही माझ्या सासरी म्हणजे मालेगावला म्हणजे लेंडाण्याला जेव्हा गेलो होतो तर तिथे माझ्या नणंदबाई आहेत, त्यांनीसुद्धा गाडीची पूजा करून घेतली. ह्या आमच्या अलकात्या आहेत, अलकाताई आहेत, त्या सगळ्या म्हणजे आम्ही गेल्यानंतर आमचा पाहुणचार करणं या सगळ्या गोष्टींची काळजी त्या घेत असतात पहिल्यापासूनच. म्हणजे माझं लग्न झालं तसं मला आठवतं आहे की सगळ्या गोष्टी आमच्या ह्या छान पद्धतीने म्हणजे माझ्या नणंदबाई घरापासून लांब राहतात, पण मग जवळ कोणत्या नंदीचं काही काम प्रथा वगैरे काही असेल तेव्हा त्या छानपैकी पार पाडतात.
तर मग त्यांच्याकडे गेलो होतो. तिथे छान जेवण वगैरे झालं. तुम्ही जर मांजरीचा व्हिडिओ बघितला असेल तर तो त्यांच्याच घरचा होता. छान जेवण वगैरे झालं, खूप वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघणार होतो. ही आमची नात्याने लेक लागते, ज्योती आहे. यांच्या बेस्ट फ्रेंडची बायको म्हणू शकताय तुम्ही, पण नात्याने ती आमची मुलगी लागते आणि त्यांचे मित्र त्यांचा जावई लागतो. तरी ह्या आमच्या ननंदबाई आणि हे शिवमच्या बाप्पांचे बेस्ट फ्रेंड. आमचे नंदू बाबा म्हणजे आमचं लग्न ठरवणं, आमचा साखरपुडा, आमचं लग्न, आमचं परतमूळ, या सगळ्या गोष्टींमध्ये हे हजर होते. पहिल्यांदा मला घ्यायला सुद्धा हेच आलेले होते, शिवमचे बाबा, आणि हे सगळे मिळून आलेले होते. त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि घरी यायचा मार्गाला लागलो. तर मैत्रिणींनो, आजचा जसा तसा व्लॉग मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. घरी आल्यानंतर भरपूर प्रचंड पाऊस यायला सुरुवात झाली. तर मैत्रिणींनो, चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. शेवटचा व्हिडिओ तर तुम्हाला बघायलाच लागतो. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.